रंश फार्ममध्ये आपण आज आहोत आणि मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपल्यासोबत होते जे मयूर जगदाळे होते. त्यांनी खेकडा पालन व्यवसाय सुरू केलेला, यशस्वीरित्या ते चालवत आहेत. त्याचं मार्केट कसं असतं, नफा कसा मिळतो आपल्याला, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेतलेलीच आहे. पण त्याच्या आधी त्यांनी जी सुरुवात केलेली ती केलेली पर्ल फार्मिंगपासून, म्हणजेच मोत्यांची शेती ज्याला म्हणतात त्यापासून त्यांनी सुरुवात केलेली. तो व्यवसाय नक्की काय आहे, त्याला मार्केट कुठे आहे, त्याचा रेट कसा आपल्याला मिळतो आणि सुरुवात मेन करण्यामागचं त्यांचं कारण काय आहे. ते स्वतः इंजिनियर आहेत, पण त्यांनी यापासून सुरुवात केली आणि आज खेकडा पालन असेल, पर्ल फार्मिंग असेल, अत्यंत यशस्वीरित्या ते चालवत आहेत. चला आपण त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया की कसं ही मोत्याची शेती चालते ते. नमस्कार, मी मयूर जगदाळे. माझे गाव सांगली जिल्हा पोलीस तालुका गाव आंधळे आहे. आपण जे आता हे समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे हे पर्ल फार्मिंगचं स्ट्रक्चर आहे. पर्ल फार्मिंगचं आपण जे स्ट्रक्चर केलेलं आहे ते समोर तुम्हाला दिसते. हा जो समोर टँक दिसत हा प्री कंडिशन टँक आहे. प्री कंडिशन टँक म्हणजे कसं की शिंपले आल्यानंतर त्यांना सरावर होण्यासाठी आपल्याला प्री टँक कंडिशनमध्ये ठेवावं लागतं आणि प्रॉपरली 10-15 दिवस प्री टँकमध्ये सेट झाल्यानंतर परत त्यांना आपण ऑपरेशन वगैरे करतो आणि मेन टँकला शिफ्टिंग करतो प्रॉपरली त्यांना. आता तुम्ही क्रॅप फार्मिंग करत आहात, आपण बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये क्रॅप फार्मिंग करत आहात आणि पण तुम्ही सुरुवात जी केलेली ते पर्ल फार्मिंग मधून सुरुवात केलेली आहे आपण हे पर्ल फार्मिंग पासून केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो शिंपला आहे ह्या व्हरायटी हे मार्जिनियस व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये लाईट गोल्डन कलरचा म्हणजे बेबी पिंक कलर साईड शेडचा मोती बनला जातो. हे जे शिंपले आहेत हे जे कसं असते, हे शिंपले आणल्यानंतर ह्यांना आपण यांची केअरिंग करतो प्रॉपरली 10 दिवस सेट करावे लागतात आणि सेट झाल्यानंतर परत त्यांचं आपण ऑपरेशन वगैरे करतो. जसं की आपल्याला कोणता मोती पाहिजे, डिझायनर पाहिजे असेल, गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा साईबाबा, शंकर असे जर मोती पाहिजे असतील तर आपण ह्याच्यामध्ये ते प्लांटेशन करतो. किंवा हाफ राऊंड असतील, हार्ट शेप, ड्रॉप शेप, जो कोणताही बॉडी प्लांटेशन करून तसं ह्याच्यामध्ये प्लांटेशन केल्यानंतर कसं आपलं प्रॉपरली 1.5 वर्ष जातात मोती बनायला. ह्यांचं मग खायला प्यायला पाण्याचे पॅरामीटर वगैरे सर्व मेंटेन ठेवावे लागते. त्याच्यामध्ये प्रॉपरली खायला दिलं तर व्यवस्थित मोती बनतो. प्रॉपरली जर ह्यांना खायला नाही दिलं तर चांगल्या प्रतीचा मोती बनत नाही, हेही समजणं तितपत गरजेचं आहे. फक्त शिंपले आणले, सर्वांना काय वाटतं की शिंपले आणले की सर्जरी केली की आपलं काम झालं, त्यांचं त्यांनी मोती बनवतात. पण त्यांचं त्यांनीच मोती बनवतात, पण त्यांना प्रॉपरली जो फूड आहे त्यांचं जे खाईल आहे प्रॉपरली ते देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं पण कॅल्क्युलेशन, किती ग्रॅम द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, हेही सुद्धा कॅल्क्युलेशन आहे, हेही तितकं समजणं गरजेचं आहे. बरेच व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की मॉर्टॅलिटीचा रेशो जास्त होतो, शिंपले राहत नाहीत, मोती बनत नाहीत. असं काही नसतं. शिंपले पण राहतात, मोती पण प्रॉपरली बनतो, पण त्याला प्रॉपरली करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर प्रॉपरली करायचं असेल तर आपलं हे जे 2 दिवसाचं ट्रेनिंग सेशन असते त्याच्यामध्ये आपण प्रॉपरली सर्व शिकवलं जातं. शिंपले आणल्यापासून त्यांचं हार्वेस्टिंग करेपर्यंत सर्जरी वगैरे सर्व A to Z शिकवलं जातं. फक्त नॉलेज असणं गरजेचं आहे, त्याशिवाय कुणीही पर्ल फार्मिंग करू नये, हेही मी सर्वांना सांगितलं. तुम्ही सुरुवात करताना हे करायचं का ठरवलं पहिल्यांदा? आता पर्ल फार्मिंग करायचं मी ठरवण्याचं कारण एकच की कारण की मोती हा बनल्यानंतर मोत्याला एक्सपायरी डेट नाही. मोती तुम्ही कधीही विकू शकता. 100 वर्ष जरी ठेवलं तर मोती कसं असते, एकतर आपण रुरल एरियामध्ये राहतो त्याच्यामुळे इथं मार्केटची एक अवेलेबिलिटी जास्त नसते आणि मोती तयार, एक तर भाजीपाला कसा असतो की भाजीपाला तयार झाला की लवकर विकला तर तो सेलिंग होतो, नाही तर तो सडून खराब जातो. पण मोत्यांचं तसं नाही ना, मोती तयार झाल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये कधीही सेलिंग करू शकता कारण की त्याला एक्सपायरी डेट नाही. त्याच्यामुळे मी पर्ल फार्मिंग करायचं ठरवलं कारण की आपल्या इंडियामध्ये 1-2% पर्ल फार्मिंग करते. मोती हा सर्वांना वाटतो की ऑर्नामेंट्समध्ये ऑर्नामेंट्समध्ये गळ्यात कानात घालायला वापरला जातो सर्वांना वाटतं. बरोबर, योग्य आहे ते. पण मोती हा सगळ्यात जास्त फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वापरला जातो. आपण जी कोणतीही गोळी खातो, टॅबलेट खातो, प्रत्येक गोळ्यामध्ये मोत्यांचा अंश असतो, त्याशिवाय कॅल्शियम लेवल कंप्लीट होत नसते. एकतर फार्मास्युटिकलमध्ये वापरला जातो, आयुर्वेदामध्ये वापरला जातो, ब्युटी प्रोडक्ट्समध्ये वापरला जातो आणि सगळ्यात लास्टमध्ये ऑर्नामेंट्स गळ्यात कानात घालायचे बनवले जाते, त्याच्यामध्ये यूज केलं जातं. आता याला मार्केट कसं शोधलं तुम्ही? आता ह्याचं मार्केट आपल्या इंडियातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणलं तर हैदराबाद, जयपूरमध्ये ह्याचं मार्केट आहे मोत्यांचं. तुम्हाला जर ओन वैयक्तिक बायर्स गावले तर तुम्ही सेलिंग करा, नसेल कोण बायर गावले तर मी सेलिंग करून देतो, पण पर्सेंटेज घेतो. पर्ल फार्मिंगचे जे मोती आहेत आपण ते एक्सपोर्ट पण करतो. आता माझे जे मोती आहेत सगळे जपान, कोरियामध्ये कंपनीमध्ये आपण तिथं सेल आउट करतो. टाईप्स आहेत त्या कंपनीला, माझे सगळं इथनं पर्ल जाते जपान, कोरियामध्ये. आता टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या स्ट्रक्चरला किती लागली? 3000 शिंपल्यांचा जर एक टँक बनवला इस्रायल टेक्नॉलॉजीचा तर आपल्याला एक प्रॉपरली 2.5-1 लाख रुपये खर्च येतो. आता हे जे टँक आहेत हे प्री कंडिशन टँक आहेत. त्याच्या पलीकडे पुढचा पोस्ट कंडिशन म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आपण त्या पलीकडच्या टँक, हा प्री कंडिशन टँक झाला. पुढचा आहे तो
पोस्ट कंडिशन टँक आहे पुढचा आहे तो. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर सेट होण्यासाठी आपण तिथं प्रॉपरली त्यांना ठेवतो. आणि जे आतले आहेत तुम्हाला दाखवतो इकडचे. हे किती स्ट्रक्चर कसं आहे, किती बाय किती आहे? हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते 12x16 टँक आहे. बरं. ह्याच्यामध्ये 3 ते 5,000 शिंपले ह्याच्यात आपल्यामध्ये बसले आहेत. हे प्री कंडिशन टँक साठी वापरले जातात. शिंपल्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं. आता म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर 1.5 वर्ष त्यांना आपण प्रॉपरली ज्या टँक मध्ये ठेवतो ते टँक तुम्हाला मी स्ट्रक्चर दाखवतो. हे बायोफ्लॉक टँक आहेत, इस्रायल टेक्नॉलॉजी टँकचे सेटअप आहेत आपले पूर्ण सगळे. त्याच्यामध्ये आपण 1.5 वर्षासाठी शिंपले ठेवले जाते त्याच्यामध्ये. हा जो समोर टँक दिसत आहे तुम्हाला, हा बायोफ्लॉकचा टँक आहे. आता ह्याची टोटल हाईट, टँकची हाईट आपल्या 4 फूट आणि बेस पकडून 5 फूट हाईट आहे. आता ह्याची प्रॉपरली कमीत कमी 4 फूट हाईट लागते. बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच जणांची व्हिडिओ बघितले त्यात कसं दाखवलं की छोटासा टँक करते, त्यात पाणी भरते सोडते, जसं प्री टँक बनवलाय तसं ठेवायचं नसतं शिंपल्यानं. कारण की कमीत कमी टँकची हाईट 4 फूट लागते. कारण की ह्या टँकचं कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. आज एक वरनं आपण एक अर्धा फूट ब्लँक सोडतो, म्हणजे ओव्हरफ्लो साठी सोडतो. परत 1.5 फुटामध्ये टँक शिंपल्यांचे ट्रेचे स्ट्रक्चर असतं. परत 1 फूट गॅप असतो. खालच्या 1 फुटामध्ये अमोनिया क्रिएशन साठी आपण जागा ठेवलेली असते. आता अमोनिया क्रिएशन होतो पाण्यामध्ये का होतो, ज्या पाण्याचा डायरेक्ट जमिनीशी संपर्क येत नाही त्या पाण्यामध्ये अमोनियाचं, कारण की आपल्यामध्ये ताडपत्री हातरलेली आहे, त्या पाण्यामध्ये अमोनिया होतो. मग अमोनिया झाल्यामुळे शिंपल्यांची मोर्टॅलिटी होते. त्याच्यासाठी आपण काय करतो की ते स्ट्रक्चर त्या पट्टीत आपण बनवलेलं आहे. आणि असं बनवणे प्रॉपरली योग्य आहे. कमीत कमी 4 फूट हाईट पाहिजे टँकची, तर योग्य स्ट्रक्चर आणि शिंपले व्यवस्थित त्यात सेट होते, सराईवर होते आणि चांगल्या प्रतीचा मोती पण बनतो. मोर्टॅलिटी रेशो पण कमी राहतो त्याच्यामध्ये. आता तुम्हाला एक स्ट्रक्चर आपले दाखवतो त्याच्यामध्ये. हे ट्रे सिस्टीम आहे. ह्या ट्रे सिस्टीम मध्ये आपण शिंपले असे सर्व ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्यात ऑक्सिजन वगैरे आपण सर्व सप्लाय केलेलं आहे. टँकमध्ये ऑक्सिजन सप्लाय केलं जातं. हा बायोफ्लॉक टँक आहे इस्रायल टेक्नॉलॉजीचा. या टँकमध्ये 3,000 शिंपले बसले जाते. 3,000 शिंपल्यातले जरी आपण एक 1.5 वर्षाकाठी 500 शिंपल्यांची जरी मोर्टॅलिटी पकडली तर 2,500 शिंपले जिवंत राहतील. 2,500 पासून 5,000 मोती बनते. 5,000 जरी मोती बनले त्यातले आपण 1,000 पीस लो क्वालिटी निघाले. 4,000 पीस जर आपल्याला क्वालिटी गावले तर ते 4,000 पीसचे कच्चा मोती असतो. MOP जर प्लांटेशन केलं तर 180 ते 200 रुपये जातो. 4,000 जरी पीस गावले तर 200 रुपये पकडले तर आपल्या ह्या टँक पासून 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं 1.5-2 वर्षात. पण त्याला व्यवस्थित आणि प्रॉपरली मेंटेन केलं तर. मोर्टॅलिटीची कारण काय आहेत? मोर्टॅलिटी रेशो तर एकतर पाण्याचे पॅरामीटर व्यवस्थित मेंटेन ठेवावं लागतं. ऑपरेशन व्यवस्थित करावं लागतं. त्यांना खायला प्यायला व्यवस्थित योग्य रीतीने द्यावं लागतं. लोक काय करतात, फक्त सर्जरी करतात आणि शिंपले सोडून देतात आणि त्यांनी मोती बनवतील, असं होत नसतं. त्यांना जर तुम्ही मेंटेन ठेवलं, योग्य तो आहार दिला, प्रॉपरली आहार दिला, त्यांना जे एक 10 प्रकारचे वेगवेगळे लिक्विड फॉर्म मधले फूड आहेत, त्याचे टोटल 10 फूड आहेत. 1-2 आहेत. सगळ्यांना काय वाटतं शेवाळ टाकलं की ते खात्यात आणि मोती बनते. तर प्रॉपरली 10 प्रकारचे वेगवेगळे फूड आहेत. ते जर व्यवस्थित त्यांना आपण दिले, मेंटेन ठेवले, त्यांचं प्रमाणात व्यवस्थित दिले तर मोती हा चांगल्या प्रतीचा आपल्याला ह्यात भेटून जातो. आणि ह्याचं जी पाणी असतं ते आठवड्यातून एकदा आपल्याला 25% पाणी रिलीज करावं लागतं. आणि 25% पाणी सोडतं का की अमोनिया आपल्याला ह्यातनं बाहेर काढावं लागतो. अमोनिया जर बाहेर काढलं नाही तर मोर्टॅलिटीचा रेशो वाढतो. तुम्ही म्हटलं की 10 प्रकारचे फूड कोणते कोणते असतात? आता ते एकतर अल्गीज पण असते आणि बाकीचे विटॅमिन मिनरल्स वगैरे असतात. आता हे आपलं कसं प्रॉपरली ट्रेनिंग वगैरे असतं 2 दिवसात, त्यामध्ये तुम्हाला सर्व सांगितलं जातं कसं बनवायचं, काय करायचं. काय फूड आपण घरी पण बनवतो. त्याचे फॉर्म्युला आहेत घरी बनवण्याचे. त्या फॉर्म्युलामध्ये आपण ते घरी पण बनवून घेतो. थोडेफार मार्केटमध्ये वगैरे भेटून जातील बाकी. पर फार्मिंगच्या स्ट्रक्चरला तुम्हाला किती खर्च झाला? आता हा जर पूर्ण स्ट्रक्चर 3,000 शिंपले जर आपल्याला प्रॉपरली व्यवस्थित सोडायचे असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक 2.5 लाख रुपयेपर्यंत खर्च येतो सगळा. त्यामध्ये काय काय खर्च येतो आपल्याला? टँक स्ट्रक्चर होतं, प्री टँक, पोस्ट टँक. नॉर्मली ताडपत्रीवर केले तर चालतात कारण की आपल्याला ती टेम्पररी टँक लागते ते. आणि मेन टँक स्ट्रक्चर परत ह्यात शिंपले आले, त्यांच्या प्लांटेशन बॉडी आल्या, ऑक्सिजन वगैरे सप्लाय वगैरे सगळे ट्रे वगैरे सिस्टीम मिळून एक 2.5 लाखापर्यंत 3,000 शिंपल्यांचा केला तरी तेवढा खर्च येतो. जर सुरुवातीला तुम्हाला जर छोटासा मिनी सेटअप करायचा असेल, एक छोटासा की बाबा कमी जागेत करायचं असेल तर कमी जागेत एक छोटासा मिनी सेटअप करायचा असेल तर आपल्याला एक ते 20-25 हजार रुपयेमध्ये पण होऊन जाऊ शकतो. जर सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की कधी पण कसं असतं, कुठला जर एखादा बिझनेस करायचा असेल तर एकदम डायरेक्ट मोठा घास कधी घेऊ नये. सुरुवात छोट्यापासून केली तर अत्यंत बरे असते. 3,000 शिंपले घालण्याच्या ऐवजी सुरुवातीला तुम्ही 500, 1000 किंवा 300-400 शिंपले घातले तरी पण चालते.
1000 लिटरच्या सेंटेक्स टाकीमध्ये छोटासा सेटअप करू शकतो आपण. ह्या पद्धतीत जर केलं एक 15-20 हजार रुपयेमध्ये होऊन जातं. तुम्हाला अनुभव ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण ते मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. किंवा हे व्हर्टिकल पर्ल फार्मिंगचं स्ट्रक्चर आहे, ज्याच्याकडं जागा वगैरे कमी असतील, गॅलरीत वगैरे ठेवायचं असेल तर हे अशा पद्धतीने आपण हे व्हर्टिकल पर्ल फार्मिंगचं सुद्धा छोटंसं स्ट्रक्चर करू शकतो. सुरुवात ही छोट्यापासून करा, ज्यावेळेस अनुभव येईल त्यावेळेस हळूहळू आपण मोठ्या प्रमाणात ते वाढवू शकतो. यातून आपल्याला उत्पन्न कसं मिळतं आणि किती मिळतं? आता एका शिंपले जर मोती कच्चा विकला तर एक मिनिमम 180-200 रुपयेपर्यंत सेल आउट होऊन जातो कच्चा मोती विदाऊट कटिंग पॉलिशिंगचा. आपल्याला खर्चाने उत्पन्न किती मिळतं यातून? आता पूर्ण स्ट्रक्चर जर मोठं 3000 शिंपल्यांचं बनवायचं झालं तर आपल्याला त्याला प्रॉपरली खर्च 2.5 लाख पर्यंत येतो आणि त्याचं 1.5-2 वर्षानंतर आपल्याला 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न होऊन जाते. जे रॉ पर्ल्स असते ते अशा प्रकारे बनले जाते. हे जर मग कटिंग पॉलिश करून सोन्यात, चांदीत किंवा मेटलमध्ये घालून पेंडेंट्स वगैरे बनले जाते. हे हा राऊंड पर्ल आहेत. ह्याच्यापासून काय होतं की अंगठीत वगैरे किंवा कानातले वगैरे किंवा गळ्यातले माळ वगैरे बनवून हाफ राऊंड पण त्याची कटिंग केलेली आहे. हे आहे ते चिटकलेले असेच असते. कुठलाही पर्ल मोती हा मेंटलवर चिटकलेला असतो, त्याला कटिंग पॉलिशिंग वगैरे करून नंतर काढावा लागतो. आणि इंडियामध्ये डिझायनर पर्ल आणि हाफ राऊंड पर्ल हे सर्वात जास्त प्रमाणात बनले जाते. पण बऱ्याच ठिकाणी सांगतात की आम्ही गोल मोती बनवतो. गोल मोती आपल्या शिंपल्यामध्ये बनत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. कारण की गोल मोती आपला शिंपला लहान आहे आणि गोल मोती हा गोनाडमध्ये बनला जातो, प्रॉपरली त्याच्या आत गोनाडमध्ये. आणि शिंपला लहान असल्यामुळे आपल्या इंडियातले शिंपले हे 2 इंचाचे आहेत. इंडिया सोडून बाहेरचे जे फ्रेश वॉटर शिंपले ते अर्ध्या फुटाचे शिंपले, त्यांचं गोनाड मोठं असतं, त्यामुळे तिथं गोल मोती हा प्रॉपरली बनतो. आपल्या इंडियामध्ये गोल मोती कोणीही बनवत नाही. बरेच जण सांगतात आम्ही बनवतो, कोणीही बनवत नाही, कारण की गोल मोती बनत नाही. गोल मोती हा दरवर्षी इंडियात बाहेर येऊन इम्पोर्ट केला जातो. जवळजवळ 150-200 कोटी रुपयाचा मोती दरवर्षी इंडियामध्ये इम्पोर्ट केला जातो. गोल मोती सोडून बाकी सर्व पर्ल्स आपल्या इथं बनले जातात. आता प्रत्येकाला यातून उत्पन्न दिसतं, पण ते विक्रीला चुकतात, भरपूर त्यांच्या चुका होतात. त्यांना काय सांगाल तुम्ही? आता चुका व्हायच तर एकतर प्रॉपरली नॉलेज घेतलं पाहिजे आणि योग्य ते नॉलेज योग्य त्या व्यक्तीपाशी जाऊन सर्वांनी नॉलेज घेतलं पाहिजे. उगाच काही बघून तिथं जाऊन नॉलेज घेण्यात काय अर्थ नसतो. ज्याला प्रॉपरली माहीत आहे तिथं जाऊन नॉलेज करा आणि सुरुवातीला करतानाही कमी प्रमाणात करा. जास्त प्रमाणात ह्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणारी बरेच जण आहेत, तर यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यात काही अर्थ नाही. कुठलाही बिझनेस करताना स्वतःच्या खांद्यावर वजन पाहिजे, दुसऱ्या खांद्यावर वजन ठेवण्यात काय अर्थ नसतो. तुम्हाला स्वतःहून शिकून प्रॉपरली केलं तर ते योग्य मिळू शकते. असं पण नाही की तुम्ही ट्रेनिंग घेऊन 2-3 माणसं कामाला ठेवून त्यांच्याकडून करून घेतात, तर ती योग्य नाही. योग्य नाही म्हणजे कसं, कारण की हे सर्व टेक्निकल आहे. हे समजून घेणं करणं तितपत योग्य प्रमाणात असेल तर पर्ल फार्मिंग माणसाने करावी. कारण की जर बिझनेस जॉब करणारे वगैरे असतील तर त्यांनी केलं तर चालेल, कारण की आपण ह्यांना सकाळी किंवा संध्याकाळी वेळ देत असले की 10-15-20 मिनिटं की अर्धा तास वेळ देत असतो. पण प्रॉपरली नॉलेज असणं तितपत गरजेचं आहे. योग्य त्या माणसापाशी जाऊन तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळा व्यवसाय शोधत आहे. त्याला प्रत्येक व्यवसाय दिसत आहेत, त्यातले फायदे दिसत आहेत, तोटे दिसत आहेत. मग त्यांनी एखादा व्यवसाय निवडताना त्यामध्ये काय बघितलं पाहिजे? आता जर एखादा व्यवसाय माणसाने जर निवडायचा असेल तर माझ्या मते तर एक तर प्रॉपरली मार्केट माहीत पाहिजे आणि प्लस दुसरी गोष्ट एक्सपायरी डेट नसून केला. जी मार्केटमध्ये नाही ते आपण सर्वात पहिला चालू केलं, कारण एक्सपायरी डेटवाली जर लवकर केलं तर त्यांना मार्केट लवकर हुडकावं लागतं. मोठ्यानं कसं आहे, हाय असं जरी ठेवलं तर 100 वर्ष जरी ठेवले तर ते परत रिटर्न आपण काही जरी केलं तर ते खराब होऊ शकत नाही. जसं सोनं चांदी कशी काळपट पडते तसं मोती जर राहतो त्याला काही फरक पडत नाही. आणि अजून एक सांगतो की व्यवस्थित प्रॉपरली केलं तर सर्व काही प्रत्येक गोष्टीत यश मिळत जातं. फक्त करणं आणि मराठी माणसानं धाडस करून पुढे जाणे हे तितपत गरजेचं आहे. या 8 वर्षाचा अनुभव तुम्ही 8 वर्ष झाले करताय ना हा? हो. तर या पर्ल फार्मिंगचं तुम्हाला भविष्य कसं दिसतंय? पर्ल फार्मिंगमध्ये हे स्कोप भरपूर आहे. कारण की इंडियामध्ये आपले लोक कसे सगळे सर्वसाधारण सगळे सोने घालणारी माणसं इंडिया सोडून बाहेरच्या देशामध्ये सगळीकडे पर्लचा मोत्यांचा सर्वात जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की मोती हा ऑर्नामेंट्समध्ये न वापरता सर्वात जास्त मोती हा फार्मास्युटिकल किंवा ब्युटी प्रोडक्ट्स किंवा आयुर्वेदामध्ये सर्वात प्रमाणात जास्त वापरला जातो. त्यामुळं भविष्यात त्याला भरपूर स्कोप आहे. इतका स्कोप आहे की फक्त व्यवस्थित टेक्निकली करणं गरज आणि पेशन्स पाहिजे माणसाजवळ पर्ल फार्मिंग करायला. आणि मोती बनायला 1.5-2 वर्ष प्रॉपरली जातो हाफ राऊंड किंवा डिझायनर पर्ल बनायला. जर गोल मोती तर आपल्या इंडियामध्ये बनत नाही, आपल्या शिंपल्यामध्ये, कारण शिंपला लहान आहे. बाहेरच्या शिंपल्यामध्ये बनतो, पण प्रॉपरली गोल मोती चांगला बनायचा असेल तर 3 ते 4 वर्ष कालावधी जातो. त्याच्या स्टेजेस कसे असतात सुरुवातीपासून? एक शिंपल्या आणल्यापासून त्यांची केअरिंग करावी लागते 10 दिवस प्रॉपरली, म्हणजे आपल्या पाण्याला सूट करावी लागते.
ते त्या जे सराईवर होतील व्यवस्थित जिवंत राहतील ते शिंपले आपले परत त्यांचं आपण प्लॅन्टेशन ऑपरेशन करण्यासाठी घेतो. ऑपरेशन करून पण त्यांना एक 5 दिवस ऑब्झर्वेशन टँकमध्ये ठेवावं लागते की त्या टँकसाठी आपण त्याला पोस्ट टँक असं म्हणलं जातं. त्या पोस्ट टँकमध्ये 5 दिवस ऑब्झर्वेशन ठेवतो आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये जे सेट होतील, एखादं समजा तुम्ही ऑपरेशन करताना जास्त स्किन वगैरे फाडली असतील तिला किंवा डॅमेज केली असेल तर तो मोर्टॅलिटी होऊन जाईल, मरून जाईल पेशंट. जे व्यवस्थित प्रॉपरली 5 दिवस तिथं सेट होतील त्यांना परत आपण मेन टँकमध्ये शिफ्ट करतो 1.5 वर्षासाठी. त्या 1.5 वर्षामध्ये त्यांना पाण्याचे पॅरामीटर चेक करणे, पाणी चेंजेस करणे, त्यांना योग्य ते फूड देणे, ऑक्सिजन पण मेंटेन देणे ठेवणे, हे सगळं ह्या 1.5 वर्षामध्ये त्यांना प्रॉपरली जर बनवलं तर आपल्याला उत्तम प्रकारचा असा क्वालिटीफुल मोती भेटून जातो. पण प्रॉपरली आणि व्यवस्थित करावं लागतं. तुमचा पहिला अनुभव कसा होता सुरुवात केल्यापासून? ज्यावेळी सुरुवात केली ती एकतर मी कसं असते माहिती, मी आता माझे बरेच बिझनेस आता हळूहळू चालू पण होणार, वेगवेगळे मी चालूच आहेत आपले सगळीकडे, लवकरच तुम्हाला ते दिसून पण येईल. पण कुठलाही मी बिझनेस करताना थोडा पहिल्यांदा अभ्यास करतो प्रत्येक गोष्टी. जरी आपण रिसर्च सेंटर जाऊन ट्रेनिंग घेऊन आला असलो तरी आपल्याला त्याचा एक नॉलेज स्वतःहून डॉक्युमेंटेशन वगैरे म्हणा की त्यासाठी आपण व्यवस्थित अभ्यास मार्गदर्शन करतो. नंतर मग आपण स्ट्रक्चरमध्ये करतो. त्यामुळे ते व्यवस्थित होऊन जातं. प्रत्येक गोष्ट थोडी का होईना अभ्यास. आता आज माझं इथं स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आहे. प्लस कॉलेजमध्ये ऑल इंडियामध्ये कोणत्याही स्टेटमध्ये माझे कॉलेजवर लेक्चर्स वगैरे असतात किंवा कॉलेजचे सर्व स्टुडंट व्हिजिटिंगसाठी ॲग्रिकल्चर वगैरे असतात, गव्हर्नमेंट वगैरे कॉलेज सर्व व्हिजिटला वगैरे सर्व इथे आले जाते त्या इथं. परत कॉलेजमध्ये OTG सब्जेक्ट आहे, ऑन जॉब ट्रेनिंग, त्यासाठी कॉलेजमध्ये आपल्या बऱ्याच टाईप्स वगैरे सर्व आहेत. त्यामुळे हे जे केलेलं आहे ते व्यवस्थित मार्गदर्शन आणि व्यवस्थित केअरफुल आणि पेशन्स ठेवून केलं म्हणून मी आज इथेपर्यंत आलेलो आहे. सक्सेसफुली पर्ल फार्मिंग आणि क्रॅप फार्मिंग आपलं रनमध्ये चालू आहे. एखादा चांगला अनुभव काय सांगाल की एखादे तुमच्या व्हिजिटसाठी आले आणि भरपूर खुश झाले त्यावेळेस? जसं की माझ्याकडे आता तुम्हाला मी मगाशी सांगितले की आपल्याला जपान कोरियामध्ये आपण पर्ल वगैरे पाठवतो, हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. पण ते जपान कोरियाची ह्या इथं आलते, ज्या कंपनीचे ओनर्स आहेत ते इथे येऊन व्हिजिट, माझ्या इन्स्टाच्या रंश फार्म स्कूलला पण व्हिडिओ आहेत, ते येऊन इथे ते व्हिजिट वगैरे करून सर्व गेले. इथून व्हिजिट केल्यानंतर परत नंतर ज्यावेळेस दुसऱ्यांदा एकदा आले त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांच्यासाठी एक लँग्वेज ट्रान्सफर म्हणून एक कोल्हापूरच्या एक मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी इथं आल्यानंतर सर्व स्ट्रक्चर वगैरे त्या मॅडम त्यांच्याबरोबर आलेल्या होत्या, ते जापनीज लोक होते त्यांच्याबरोबर. त्यांनी मग हे सर्व इथं बघितले तर त्या कोल्हापूरच्या मॅडम आहेत त्या मला म्हणल्या की मला खूप भारी वाटलं की एक आपला मराठी माणूस खेडेगावातील एक जो पर्सन आहे त्याचे पर्ल जपानला बाहेर जातात आणि जपानची माणसं सर्व इथे एका खेडेगावामध्ये बघायला येतात. त्यामुळे मला पण त्यावेळेस खूप भारी वाटतं त्या मॅडम म्हणल्यानंतर, कारण की बाहेरच्या देशातली माणसं तुम्हाला इथं माझ्याकडे जे आता ट्रेनिंगला लोक येतात ऑल इंडिया, आउट ऑफ इंडियाची पण लोक असतात ट्रेनिंगसाठी, बाहेरचे सुद्धा सर्व लोक येतात, भले मग क्रॅप फार्मिंगला असू देत किंवा पर्ल फार्मिंगला असू देत. म्हणजे जर जर्मनीवरून लोक आले क्रॅप फार्मिंगच्या ट्रेनिंगसाठी, पर्लला पण बरेच बाहेर फ्रान्सचे वगैरे आलेत, नेदरलँडचे वगैरे आले, बरेच ठिकाणचे लोक वगैरे आलेत. ते सर्व म्हणतात की खेडेगावात राहून तुम्ही सर्व काही केलेलं आहे. पण मी एक सर्वांना संदेश देऊ इच्छितो, असं काही नाही की सर्वांच्या लोकांना मनात काय वाटतं की आपण सिटीत असल्यानंतर सगळं ग्रोवेशन आपले चांगले होते, आपण सगळं बिझनेस वगैरे ग्रो होतो, असं काही नाही. आपल्या मनात असलं ना, खेडेगावात काय कुठे जरी असलो तर आपण तिथे सक्सेसफुली आणि यशस्वी होऊ शकतो. पण मनापासून आणि करणं गरजेचं आहे. आणि फक्त सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याजवळ पेशन्स पाहिजे कुठलाही बिझनेस. तुम्ही तुमच्याजवळ पेशन्स असतील आणि एक तर निगेटिव्हिटी कधी होऊ नये, निगेटिव्ह व्हायचं नाही. कुठलाही बिझनेस करावा, प्रत्येक बिझनेस केल्यानंतर एका वर्षात काही लगेच यश मिळत नसतं. सुरुवातीला तुम्हाला भरपूर निगेटिव्हिटी आली असेल. 3-4 वर्ष जाते ते यश मिळायला. फक्त आपल्याजवळ पेशंट टिकवून राहणे आणि व्यवस्थित मन लावून करणे हेच आपल्याजवळ असतं. फक्त पेशंट टिकून कोणताही बिझनेस, असं काही नाही पर्ल फार्मिंग क्रॅप फार्मिंग, कोणताही बिझनेस करा, 3-4 वर्ष पेशन्स ठेवून काम करा, त्यात यश 100% येतं. पण करणं गरजेचं आहे. सुरुवातीला लोकांचे अनुभव काय होते, म्हणजे तुमचे जवळचे वगैरे नातेवाईक गावात असतील? ज्यावेळेस मी सुरुवातीला चालू केलेलं होतं त्यावेळेस माणसांना माहीत झालं की बाबा असं केलं. पण मला सगळेजण म्हणले की असं काही नसतं, म्हणजे हसायचे, म्हणजे असं थोडीच मोती तयार होते. पण आता तेच लोक म्हणतात की त्यांना पण कळलं बाहेरची एवढी माणसं येते ते, पण तेच आता लोक स्वतःहून तोंडाने सांगतात की आम्ही एकेकाळी म्हणत होतो असं काय नसतं, हसत होतो, पण ते स्वतःहून म्हणतात की आता आम्हाला कळलं की काय असते आणि काय नाही त्याच्यामध्ये. ट्रेनिंग घेऊन पण का आपल्याला लॉसमध्ये जाताना दिसतात व्यवसाय? आता कसं असते माहिती आहे, काही जण कसं करतात की ट्रेनिंग करतात पण समजा ऑदर त्यांनी जॉबला असतील किंवा बाहेर वगैरे कुठे बिझनेस वगैरे असतील तर त्यांची ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, ज्यांना हे टाईम टू टाईम नाही दिलं, दुर्लक्ष केलं तर ती मोर्टॅलिटी होऊन लॉसमध्ये जाऊ शकते.
पण ह्यात एक प्लस एक पॉईंट आहे पर्ल फार्मिंगमध्ये, की समजा शिंपला असतो, त्यांच्या शरीरामध्ये आपण बॉडी प्लांटेशन करतो, त्याला न्यूक्लियस म्हणतात, म्हणजे MOP वगैरे असतील. तर ते समजा शिंपले तुम्ही सर्जरी करून सोडले आणि तुमची यदा कदाचित सर्व शिंपले मेले, तर शिंपल्यांचे जे पैसे असतील ते आपले वाया जातील. पण प्लांटेशन केलेली बॉडी कधी सुद्धा वाया व्हावी जात नाही. त्यांना स्टेरिलाइज प्रोसेस, ते आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो कसं करते ते, स्टेरिलाइज प्रोसेस करून परत त्यांना रियूज आपण त्याचा वापर करू शकतो न्यूक्लियसचा. फक्त आपला जरी वाया गेला तर शिंपला हा वाया जातो. पण शिंपला जरी वाया गेला तर ह्याच्या कवचापासून बाय प्रोडक्ट बरेच असते, सेफ्टी पिन्स बनतात, इयरिंग्स बनतात, किंवा शर्टची बटन्स आपल्या प्लॅस्टिकच्या आहेत, तसे शिंपल्यांच्या कवचापासून बटन्स बनते, सर्व बाय प्रोडक्ट बनवले जाते. ह्याची पावडर बनवली जाते, मोती भस्ममध्ये वगैरे वापरली जाते ह्याची पावडर वगैरे. यासाठी आपल्याला कोणत्या योजना वगैरे आहेत पर्ल फार्मिंगसाठी? ह्याच्या आपल्या फिशरी डिपार्टमेंटला गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा उद्योग केंद्र असतं, तिथं पण विचारलं तरी चालेल, किंवा फिशरी डिपार्टमेंट असतं प्रत्येक जिल्ह्याला, तिथं जाऊन विचारल्यानंतर पर्ल फार्मिंगसाठी तरतूद काय केलेलं ते तुम्हाला सर्व माहिती वगैरे सांगून देते. त्याचा GR आहे 2020चा, 20 नोव्हेंबर 2020चा आय थिंक GR आहे. त्या GR मध्ये सगळं मेन्शन केलेलं असतं. ते म्हणजे प्रत्येक ह्याचा वेगवेगळा असतो, डिस्ट्रिक्ट वाईज तुम्ही ते चेक करू शकता. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.